सक्सेस होणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे असं आपण दरवेळेस ऐकतो. पण त्याच्यापेक्षा अवघड काय माहिती आहे? आपलं मन आपल्या हातात असणं, आपल्या काबूत असणं. सक्सेस होण्यासाठी रात्रंदिवस आपण त्या गोष्टीचा ध्यास घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सक्सेस मिळतं. पण जे व्यक्ती व्यसनी आहे त्या व्यक्तींना एका सवयीचा आधार घेतल्याशिवाय ते हार्डवर्क आणि ती सवय ह्या दोघांना मॅनेज करता करता सक्सेस व्हावं लागतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप डिफिकल्ट आहे. पण ते तसं दाखवत नाही, रिॲक्ट करत नाही. नॉर्मल व्यक्ती प्रत्येक सिच्युएशन दुःखाची असो, खूप स्ट्रेसची असो, ओव्हर थिंकिंगची असो, त्याच्यात दम धरतो. कशाचा आधार न घेता विचारावरती ठाम राहतो आणि तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो, त्यातून डिसिजन घेतो, बाहेर पडतो. जी व्यक्ती व्यसनी आहेत ना, त्यांना आधार घेतल्याशिवाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो आधार घेतल्याशिवाय त्या सिच्युएशनमधून ते बाहेरच पडू शकत नाही. खूप सारं ओव्हर थिंकिंग, खूप सारा लोड डोक्यात ठेवतात. पण ज्यावेळेस ते त्या व्यसनाचा आधार घेतात ना, त्यातून ते थोडंसं पळ काढतात, त्या विचारातून पळ, त्या सिच्युएशनमधून पळ काढतात आणि त्यांना खूप भारी वाटतं. म्हणजेच काय, सक्सेस होणं खूप अवघड आहे. पण त्याच्याहूनही अवघड आपलं मन आपल्या हातात, आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं खूप अवघड आहे. तर तुम्ही कशामध्ये आहात? तुमचं मन तुमचं ऐकतं का? तुमचं मन प्रत्येक सिच्युएशनमध्ये ठाम राहतंय का? का थोड्या-थोड्या विचारांमुळे, थोड्या-थोड्या इन्सिडेंटमुळं जास्त ओव्हर थिंकिंग करून एका व्यसनाचा आधार घेते का? या पॉईंटकडे लक्ष द्या. जर आधार घेत असेल याचा अर्थ तुम्ही त्या सिच्युएशनमधून पळ काढत आहात. तर प्लीज पळ न काढता ठाम कसं राहताय या पॉईंटकडे लक्ष द्या.